1 जानेवारी 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारने जारी केलेत। संरक्षणाबरोबरच झोपड्यांच्या खरेदी विक्री व्यवहारालाही कायदेशीर मान्यता देण्यात आली। मात्र या सवलतीचा दुहेरी फायदा घेण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याला जेलमध्ये पाठवण्याची तरतूदही या आदेशात आहे। राज्यात आतापर्यंत 1 जानेवारी 1995 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण होतं। युती सरकारच्या काळात झोपड्यांची संख्या 8 लाख होती, आता ती 14 लाखांच्या आसपास आहे। गेल्या काही वर्षांपासून या झोपड्यांना संरक्षण देण्याबाबत सातत्याने मागणी होत होती। मात्र आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झोपडीवासियांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेत अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। पण यासाठी पात्रता धोरण कसं आहे ते पाहूयात। किमान 1 वर्ष झोपडीत राहत असल्याचे पुरावे सादर करणाऱ्या झोपडीलाच संरक्षण दिलं जाईल। झोपडीधारकाला 100 रुपयांच्या पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल। माहिती चुकीची निघाली तर फौजदारी कारवाई होईल। मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमधील झोपड्यांसाठी 40,000 ओसी शुल्क। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात। दीपक, विधानसभा निवडणुका जवळ येताच अशा पद्धतीची ही निवडणुकी आधी अशा पद्धतीने अंमलबजावणी करण्याचं सरकारने ठरवलंय, त्याबाबतच घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। पण याचा फायदा जितका होईल तितकाच तोटा सुद्धा दिसतोय। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या आधीच राज्य सरकारने या संदर्भातला निर्णय घेतला होता 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा। परंतु याचा निर्णय जारी करण्यासाठी म्हणजे ऍक्च्युअल या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी जावा लागला आणि साधारणतः 2 महिन्यांनी सरकारने काल हा निर्णय जारी केलेला आहे। आणि हा निर्णय जारी केल्यानंतर आता अधिकृतपणे 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण मिळू शकेल असं आपण म्हणू, कारण गेल्या 2 महिन्यात हा निर्णय निघाला नव्हता। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जरी या निर्णयाची घोषणा सरकारने केली होती विधानसभेमध्ये, तरी सुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती, कारण शासन निर्णय जारी झाला नव्हता। आता शासन निर्णय जारी झाल्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे आणि मुंबईतील 2000 पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृतपणे संरक्षण मिळणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता म्हणजे झोपडी खरेदी केलेल्या व्यक्तीला ती झोपडी नावावर करता येत नव्हती। ती अडचण प्रमुख आपल्या कायद्यामध्ये होती, ती सुद्धा दूर करण्यात आलेली आहे। आणि आता कुणीही झोपडी नव्याने विकत घेतली 2000च्या आधीची तर ती त्याच्या नावावर हस्तांतरित म्हणजे ट्रान्सफर होऊ शकेल। जसं आपण एखादा फ्लॅट दुसऱ्याकडून विकत घेतो तो आपल्या नावावर सहज ट्रान्सफर होतो, परंतु झोपडी ट्रान्सफर होत नव्हती, कारण कायद्यामध्ये तशा अडचणी होत्या, नियमात अडचणी होत्या। त्या अडचणी दूर करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता एखादा व्यक्ती एखादी झोपडी सुद्धा विकत घेऊ शकतो आणि ती त्याच्या नावावर हस्तांतरित होऊ शकते। त्यामुळे आता मुंबईतील जवळपास मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड या शहरातील ज्या झोपड्या आहेत त्या झोपडीधारकांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। आणि तब्बल मुंबईतीलच आकडा घेतला तर 15 लाख असे झोपडपट्टीवासी आहेत 2000 पूर्वीचे, त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे। सुवर्ण, धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत 1995 नंतरच्या जवळपास 15 लाख झोपडीधारकांना याचा आता फायदा होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।